स्पीच मध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सिमिली आहे. सिमिली, SIMILE, सिमिली. यालाच मराठीमध्ये सिमिली हा जो अलंकार आहे याला उपमा अलंकार असं म्हणतात. उपमा अलंकार, उपमा अलंकार. तर मग हा सिमिली जो अलंकार आहे खरं तर यामध्ये तुलना केलेली असते. मूळ वस्तू जी आहे त्या वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूसोबत केली असते आणि यामध्ये काही शब्द, साम्यवाचक शब्द वापरले जातात जे की समानता किंवा सारखेपणा दाखवतात. आणि ती सारखेपणा दाखवणारे शब्द जे आहेत जसे की ॲज डॅश ॲज किंवा लाईक किंवा सो अशा प्रकारचे जर शब्द एखाद्या कवितेतील चरणात किंवा कवितेच्या ओळीमध्ये जर असतील तर त्या वाक्यामध्ये सिमिली हा अलंकार असतो किंवा सिमिली हा फिगर ऑफ स्पीच असतो असं ओळखता येईल आपल्याला. तर खूप सोपा हा अलंकार आहे. याच्यासाठी काही शब्द आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. तर त्यासाठी सर्वांनी लक्ष ठेवा. सिमिली हा जो अलंकार आहे याबद्दल सर्वांनी लिहून घ्या. आपण त्याची व्याख्या लिहून घेऊयात. तर काय आहे सिमिली बद्दल? दोन भिन्न गोष्टींमधील दोन भिन्न गोष्टीमधील साम्य किंवा समान गुणधर्माबद्दल, साम्य किंवा समान गुणधर्माबद्दल तुलना केली जाते. तेव्हा सिमिली किंवा उपमा हा अलंकार होतो. किंवा सिमिली म्हणजेच उपमा हा अलंकार होतो. तर मग हा जर अलंकार आहे किंवा नाही हे जर ओळखायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काही शब्द लक्षात ठेवावे लागतात. तर मग ते पण लिहून ठेवा. या अलंकारात बहुधा ॲज डॅश ॲज कॉमा सो कॉमा लाईक यासारखे साम्यवाचक शब्द असतील तर त्यामध्ये सिमिली हा अलंकार आहे असे म्हणावे. सिमिली हा अलंकार असतो. किंवा ते उदाहरण सिमिली अलंकाराचे आहे असे म्हणावे. आता फॉर एक्झाम्पल पहा. उदाहरणामध्ये आपण याचं एक्झाम्पल घेऊ शकतो. ही इज स्ट्रॉंग ॲज स्टील. ही इज स्ट्रॉंग ॲज स्ट्रॉंग ॲज स्टील. पहा या ठिकाणी आपण याचं एक्झाम्पल लिहिलेलं आहे. तर या सेंटेन्स मध्ये वाक्यामध्ये पहा ही इज ॲज स्ट्रॉंग ॲज स्टील. तर या ठिकाणी तुलना कशाची केली? पहा हीची तुलना कशाशी केलेली आहे? स्टीलशी केलेली आहे. दोन वस्तू किंवा दोन ऑब्जेक्ट या ठिकाणी आहेत दिलेले आणि त्या दोन वस्तूंची तुलना स्ट्रॉंग म्हणजे मजबूत किंवा ताकदवान ह्याची तुलना त्याच्या ताकदीशी केलेली आहे. ही इज स्ट्रॉंग ॲज स्टील म्हणजे या दोन वस्तूंची तुलना केली आहे. आणि तुलना करत असताना आपल्या या ठिकाणी ॲज डॅश ॲज हे काय केलं आहे? या ठिकाणी साम्यवाचक शब्द वापरले आहेत. त्यामुळं ह्या सेंटेन्स मध्ये किंवा या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे? सिमिली हा अलंकार आहे. तर अशा प्रकारचे जर शब्द लक्षात ठेवायचे की हे जे शब्द आहेत ॲज डॅश ॲज किंवा सो आणि लाईक हे जर शब्द एखाद्या वाक्यामध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये जर असतील, कवितेच्या ओळीत असतील तर त्या ठिकाणी तो अलंकार सिमिली हा अलंकार आहे असं मानायचं आहे. तर तसेच आणखी एक दोन आपण एक्झाम्पल याचे पाहूयात. तर पहा पुढचं एक्झाम्पल.
बघा, हिज माइंड क्राईड अँड क्राईड, सॉरी, ही इज ब्रेव लाईक अ लॉयन. ही इज ब्रेव लाईक अ लॉयन. तर या वाक्यामध्ये काय शब्द आलेला आहे? लाईक असा शब्द आलेला आहे. ही इज ब्रेव लाईक अ लॉयन, म्हणजे तो सिंहासारखा धाडसी किंवा शूर आहे, असं त्याचा या ठिकाणी अर्थ होतो. तर मग अशा प्रकारे त्याची तुलना जी आहे, याची तुलना कोणाशी केली आहे? लॉयनशी केली आहे. दोन वस्तूंची किंवा दोन, एक प्राणी आणि एक व्यक्ती आहे, या दोघांची तुलना केली आहे, पण त्यांची तुलना एका गुणधर्माशी केलेली आहे आणि तो गुणधर्म आहे ब्रेव, शूरता हा गुणधर्म आहे. आणि आपण जर अशा वाक्यामध्ये जर लाईक किंवा ॲज डॅश ॲज किंवा सो जर असेल तर त्यामध्ये कोणता अलंकार आहे असं ओळखायचं आहे? सिमिली हा अलंकार आहे असं त्याला मानायचं आहे. तर मग अशाच प्रकारे आणखी एक्झाम्पल बघूयात. तर लिहा पुढचं सेंटेन्स. पुढचं बघा, द स्टोरी वॉज as old as hills. तर या सेंटेन्स मध्ये पण काय केलेलं आहे पहा, ॲज डॅश ॲज वापरलेला आहे. ॲज डॅश ॲज चा उपयोग केलेला आहे, म्हणून या ठिकाणी हे सेंटेन्स कशाचं आहे? सिमिलीचं एक्झाम्पल आहे, सिमिलीचं उदाहरण आहे. तर तशाच प्रकारे पुढचं एक्झाम्पल बघा, व्हाईट ॲज feathers and white as cloud and white as cloud. तर या एक्झाम्पल मध्ये सुद्धा काय केलं आहे कवीनं? त्या दोन वस्तूंची तुलना केली आहे. व्हाईट कलर जो आहे त्या व्हाईट कलरची तुलना दोन या ठिकाणी वस्तू जे दिले आहेत, जसं की समजा फेदर म्हणजे पंख आणि क्लाउड म्हणजे ढग, यांच्याशी केलेली आहे. तर अशा प्रकारे जर दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर ॲज डॅश ॲज सो किंवा लाईक असे जर साम्यवाचक शब्द आले असतील तर त्या एक्झाम्पलला किंवा त्या उदाहरणामध्ये सिमिली म्हणजे उपमा हा अलंकार आहे असं मानायचं आहे. तर पुढचा प्रकार आपण पाहूया. त्यापुढं दुसरा प्रकार आहे सिमिली सारखाच पण सिमिलीपेक्षा वेगळा हा दुसरा प्रकार आहे. तर त्याचं नाव आहे मेटाफर. मेटाफर हा जो अलंकार आहे, मेटाफर म्हणजे रूपक अलंकार त्याला मराठीमध्ये म्हणतात मेटाफर. दुसरा प्रकार मेटाफर हा जो अलंकार आहे यामध्ये काय केलं असतं, आपण आताच पाहिलं की सिमिली हा जो अलंकार आहे जो ज्या गुणधर्माची तुलना केलेली असते ते गुणधर्म एकमेकांसारखे आहेत अशी तुलना केली असते. पण मेटाफर मध्ये तसं नाही, तर ती जी वस्तू आहे तीच वस्तू आहे असं सांगितलेलं जातं. तर मग जसं की समजा साम्यवाचक शब्द त्याच्यामध्ये वापरलेले नसतात, तर एखादी वस्तू तीच कशा प्रकारे आहे, जसं की समजा पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण असं वापरलं, तो सिंहासारखा शूर आहे. तर मेटाफर मध्ये सांगत असताना असं सांगितलं जात नाही, तर तो सिंहच आहे, त्या सिंहासारखा आहे असं सांगितलं जात नाही, तर तो सिंह आहे. किंवा तो जर समजा दुसरे एक्झाम्पल सांगितलं आपण, ती कोकिळेसारखी गाते, सारखी गाते असं जर म्हटलं तर ते सिमिली होईल, उपमा अलंकार होईल. पण ती कोकिळा आहे असं जर म्हटलं तर ते असेल रूपक अलंकार. हा दोन्हीमध्ये फरक आहे आणि तोच आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर मग याच्यामध्ये लिहून घ्या, अशा हे जे अलंकार आहे त्याच्यामध्ये या अशा सारखा कॉमा अशा सारखा किंवा तत्सम शब्द म्हणजे ह्याच्यासारखे शब्द न वापरता अशासारखा, ह्याच्यासारखा असे शब्द न वापरता एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूशी करणारा, एका वस्तूची तुलना
दुसऱ्या वस्तूशी करणारा, दुसऱ्या वस्तूशी करणारा अलंकार, जो अलंकार असतो त्यास मेटाफर असे म्हणतात, त्यास मेटाफर असे म्हणतात. त्यास काय म्हणायचं आहे? मेटाफर. तर मग येथे या ठिकाणी मात्र समानता किंवा साधर्म्य दर्शविणारे शब्द नसतात. या प्रकारात असं लिहून ठेवायचं, या प्रकारात साम्यवाचक शब्द नसतात, साम्यवाचक शब्द नसतात. तर साम्यवाचक शब्द याच्यामध्ये दिलेले नसतात. तर मग एक्झाम्पल कसं असायचं ते पण पाहूयात आपण. फॉर एक्झाम्पल पहा, चिल्ड्रन आर पिलर ऑफ नेशन्स. चिल्ड्रन आर पिलर ऑफ नेशन. चिल्ड्रन आर पिलर्स ऑफ नेशन म्हणजे ज्याचा अर्थ आहे की लहान मुले ही देशाचे पिलर्स असतात, म्हणजे पाया असतात असं म्हटलेलं आहे. आणि मी त्यांना उपमा दिली नाही, तर ते आहेतच. लहान मुलं हे देशाचा पाया आहे असं या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट सांगितलेलं आहे. तर मग अशा प्रकारे जर सेंटेन्स आपल्याला दिलं असेल तर ते असेल मेटाफरचं एक्झाम्पल. तर पुढे आणखी एक्झाम्पल लिहूयात आपण. The living wealth of her love. Living wealth of her love. या ठिकाणी सुद्धा काय केलंय पहा, लिव्हिंग वेल्थ ऑफ हर लव. यामध्ये आपलं जे आईचं हे आहे प्रेम, त्याबद्दल या ठिकाणी तुलना केली आहे. या प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला आईचं जे प्रेम आहे, आईच्या प्रेम हे पैशापेक्षा सुद्धा मौल्यवान असतं असं त्याचं वर्णन या ठिकाणी केलं आईच्या प्रेमाचं. तर मग यामध्ये आणखी एक एक्झाम्पल पाहूयात. He faced sea of problem. He faced sea of problem. या ठिकाणी असं सांगितलं की तो समुद्र जशा प्रकारे प्रॉब्लेम्स फेस करतो तशाच प्रकारे फेस करतो. म्हणजे एक झाला की एक अशा प्रकारे प्रॉब्लेम तो फेस करतो. म्हणजे अशा प्रकारचे जर एक्झाम्पल असतात तर त्या अलंकारास मेटाफर असं म्हणायचं आहे. कोणता अलंकार म्हणायचा आहे? मेटाफर. तर मग अशाच प्रकारे आणखी पुढचा प्रकार जो आहे आपण पाहूयात. तर चला पुढचा प्रकार पाहूयात. आपण दोन प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. एक आहे सिमिली आणि दुसरा मेटाफर. तर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन हा जो अलंकार आहे त्याबद्दल माहिती घेऊयात. तिसरा प्रकार अलंकाराचा फिगर ऑफ स्पीच. पर्सॉनिफिकेशन यालाच मराठीमध्ये चेतना गुणोक्ती अलंकार म्हणतात. चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती अलंकार. तर हा चेतना गुणोक्ती अलंकार जो आहे याच्यामध्ये काय सांगितलं असतं की ज्या निर्जीव वस्तू असतात त्या निर्जीव वस्तूचं वर्णन केलेलं असतं, पण त्या निर्जीव वस्तू जणू काही सजीवच आहेत अशा प्रकारचं वर्णन याच्यामध्ये केलं असतं. एखादी निर्जीव वस्तू आहे आणि ती सजीव आहे असं जर वर्णन करते किंवा सजीव आहे आणि ती सजीवाप्रमाणे वागते किंवा कृती करते अशा प्रकारचं जर वर्णन एखाद्या कवितेमध्ये किंवा कवितेच्या ओळीमध्ये जर केलं असेल तर त्या अलंकाराला म्हणायचं आहे पर्सॉनिफिकेशन. तर मग चला याबद्दल लिहून घेऊयात. पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय?
लिहा निर्जीव वस्तू सजीव आहेत. निर्जीव वस्तू सजीव आहेत. निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मानवाप्रमाणे वागतात. अशी कल्पना करून त्या मानवाप्रमाणे वागतात किंवा कृती करतात. असे वर्णन करताना किंवा असे वर्णन ज्या अलंकारात केले जाते त्यास पर्सॉनिफिकेशन असे म्हणतात. त्यास पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. तर मग चेतना गुणोक्ती हा जो अलंकार आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं, एखादी निर्जीव वस्तू आहे पण ती सजीव असल्याप्रमाणे किंवा सजीव असल्यासारखी कृती करत असते. मग सजीव असल्यासारखी कृती कशी करतात तर एक्झाम्पल आपण पाहूया त्या ठिकाणी. एक्झाम्पल पहा. The mountains sings together. For example, the mountains sings together. comma, the hills rejoice. The hills rejoice and clap hands. बघा आता या ठिकाणी काय केलं आहे, माउंटेन जे आहेत, माउंटेन म्हणजे काय, पर्वत. माउंटेन सिंग्स टुगेदर, पर्वत जे आहेत गाणं गातात. आता गाणं कोण गातं, खरं तर माणसं गातात, सजीव गातात. पण या ठिकाणी माउंटेन जे आहेत, पर्वत हे निर्जीव आहेत पण ते गाणं गात आहेत किंवा गीत गात आहेत असं वर्णन केलं आहे. त्यानंतर द हिल्स म्हणजे टेकड्या काय करतात, हिमालय किंवा पर्वत गाणं गात आहे म्हणून टेकड्याच्या एकमेकांच्या हातामध्ये हात देत आहेत आणि टाळ्या वाजवत आहेत. टाळ्या कोण वाजवतं, माणसं वाजवतात किंवा सजीव वाजवू शकतात. पण या ठिकाणी वर्णन या कवितेच्या ओळीमध्ये काय केलंय की पर्वत गात आहे आणि ज्या टेकड्या छोट्या छोट्या त्या हात मिळवत आहेत आणि टाळ्या वाजवत आहेत. मग अशा प्रकारे जर वर्णन एखादे निर्जीव वस्तू किंवा निर्जीव सजीवाचे जे गुण आहेत, सजीव ज्या कृती करू शकतो अशा प्रकारचं वर्णन एखाद्या कवितेमध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये ओळीमध्ये जर असेल, लाईनमध्ये असेल तर त्याला म्हणायचंय त्या ठिकाणी अलंकार असतो पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार असतो. तर मग दुसरं एक्झाम्पल आपण पाहूयात आणखी. सेकंड एक्झाम्पल पहा. द अर्थ देअर फ्राउनिंग फॉरहेड टू देअर स्काईज. Their frowning foreheads to their skies. Their frowning forehead to the skies म्हणजे या ठिकाणी जे
कपाळ आहे आणि आकाशाला टेकलं अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. मग या ठिकाणी सुद्धा काय केलंय, माणूस कृती डोकं काय करतो, टेकवणे किंवा हलवणे अशा प्रकारे क्रिया करतो. मग त्याचं वर्णन या ठिकाणी केलं असल्यामुळं ही सुद्धा काय आहे, या ठिकाणी या कवितेच्या चरणामध्ये पर्सोनिफिकेशनचं एक्झाम्पल आहे ते. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल, द अर्थ थर्स्ट फॉर रेन. The earth thirsts for rain, comma, when it rains, she smiled with plenty. She smiles with plenty. आता या ठिकाणी पहा, या कवितेतील ही जी कवितेची ओळ आहे किंवा या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये द अर्थ थ्रस्ट म्हणजे पृथ्वीला तहान लागली. कशाची तहान? पावसाची तहान लागलेली. आणि ज्यावेळेस पाऊस पडलेला आहे त्यावेळेस ती काय झाली, हसली, पृथ्वी हसली. आणि कसे म्हणजे पृथ्वी हसली. खरं हसण्याची क्रिया कोण करतं किंवा तहान कोणाला लागते? सजीवांना लागते. जे निर्जीव आहे त्या निर्जीवांना तहान लागत नाही किंवा ते निर्जीव असल्यामुळे कृती करू शकत नाहीत किंवा हसू शकत नाहीत. पण या ठिकाणी मात्र या कवीने काय केलं आहे, अशा प्रकारचं वर्णन, सजीव ज्या कृती करतो, ऍक्शन करतो तशा प्रकारचं वर्णन केलेलं असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आहे कशाचं म्हणावं लागेल, पर्सोनिफिकेशनचं एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल जर एखादे एक व्यक्ती निर्जीव वस्तू जर सजीव असल्यासारखं जर त्या ठिकाणी वर्णन करत असेल किंवा सजीवाप्रमाणे कृती करत असेल तर त्या अलंकारास आपला पर्सोनिफिकेशन असं म्हणावं लागेल. तर त्या पुढचा प्रकार आपण पाहूयात. चौथा प्रकार, चला पुढचा जो प्रकार आहे तो आहे अँथिसिस. चौथा जो प्रकार आहे अँथिसिस पाहूयात. अँटिथेसिस हा जो अलंकार आहे तर यामध्ये काय केलं असतं पाहूयात. अँटिथेसिस याला मराठीमध्ये विरोधाभास अलंकार असं म्हणतात. विरोधाभास अलंकार. तर मग यामध्ये याचं नावच आहे काय, विरोधाभास किंवा अँटी म्हणजेच अँटिथेसिस म्हणजे विरोध दर्शविणारा. एकाच कवितेच्या वाक्यामध्ये किंवा कवितेची ओळीमध्ये दोन भिन्न अर्थाच्या किंवा दोन विरोधी अर्थाच्या कल्पना, विचार किंवा शब्द जर वापरले असतील तर त्या अलंकारास काय म्हणायचं आहे, अँटिथेसिस किंवा विरोधाभास अलंकार असं म्हणतात. तर मग चला याची व्याख्या लिहूयात. या अलंकारात कवितेच्या एकाच वाक्यात किंवा कवितेच्या चरणात किंवा ओळीत दोन परस्पर विरोधी अर्थाच्या कल्पना, कॉमा विचार. दोन परस्पर विरोधी अर्थाच्या कल्पना, विचार, कॉमा किंवा शब्द, वस्तू किंवा शब्द वापरले असतील. काय सांगितलं बघा, या अलंकारात कवितेच्या चरणात किंवा ओळीत दोन परस्पर विरोधी अर्थाच्या
कल्पना, विचार, वस्तू किंवा शब्द वापरले असतील तर त्याला काय म्हणावं लागेल? अँटिथेसिस. तर त्या अलंकारास अँटिथेसिस म्हणजेच विरोधाभास अलंकार असे म्हणावं लागेल. विरोधाभास अलंकार असे म्हणावे लागेल. फॉर एक्झाम्पल पहा, उदाहरणार्थ आहे आय डोंट नो. whether to love him or love him or to hate him. या ठिकाणी बघा, या कवितेच्या ओळीमध्ये काय केलंय? दोन विरोधी अर्थाचे शब्द, दोन विरोधी कल्पना वापरलेल्या आहेत. कोणकोणत्या दोन विरोधी कल्पना आहेत? तर आय डोंट नो वेदर टू लव हिम ऑर टू हेट हिम. या ठिकाणी लव आणि हेट हे दोन विरोधी अर्थाचे शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत. आणि जर दोन विरोधी अर्थाचे किंवा दोन परस्पर विरोधी कल्पना जर वापरल्या असतील तर त्या मध्ये अँटिथेसिस म्हणजेच विरोधाभास हा अलंकार आहे असे म्हणावे लागते. फॉर एक्झाम्पल सेकंड पाहूयात आपण दुसरे उदाहरण. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. या ठिकाणी प्रपोज अँड डिस्पोज असे दोन परस्पर विरोधी शब्द काय केले आहेत? दिलेले आहेत. दोन विरोधी कल्पना आहेत. म्हणून या ठिकाणी हे एक्झाम्पल अँटिथेसिसचं उदाहरण आहे असं म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर थर्ड सेंटेन्स पाहूयात. अँड वेदर द गेम you lost or win. तर अशा प्रकारे या ठिकाणी दोन शब्द वापरलेत पहा. एक आहे लॉस आणि विन. दोन्ही शब्द विरुद्ध अर्थाचे आहेत, विरोध दर्शवणारे आहेत. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी बघा, लॉस हा शब्द, लॉस म्हणजे तोटा आणि विन म्हणजे लॉस म्हणजे या ठिकाणी हारणे आणि विन म्हणजे जिंकणे अशा या अर्थाने वापरले आहे. तर लूज, तर मग दोन्ही विरोधी कल्पना वापरल्या आहेत. त्यामुळं विरुद्धार्थाचे शब्द आहेत, विरुद्ध अपोजिट वर्ड. जर या आपण असे लक्षात ठेवू शकतो अँटिथेसिसचा विरोधाभासचा अलंकार आहे. कशा प्रकारे? जर एखाद्या वाक्यामध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये जर दोन शब्द विरुद्धार्थी असतील किंवा अपोजिट वर्ड्स असतील तर त्या अलंकारास अँटिथेसिस असं म्हणतात. तशाच प्रकारे आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आपण. त्यापुढे लिहा, whether you are given out or in. या ठिकाणी पहा, दोन विरुद्ध अर्थाचे शब्द कवितेच्या ओळीमध्ये वापरले आहेत, एकाच कवितेच्या ओळीमध्ये वापरले आहेत. आणि म्हणून याला काय म्हणायचं आहे? अँटिथेसिस म्हणजेच विरोधाभास अलंकार असं म्हणतात. विरोधी कल्पना दोन एकाच कवितेच्या चरणामध्ये किंवा ओळीमध्ये असल्यामुळं विरुद्ध अर्थाचे शब्द वापरल्यामुळं याला अँटिथेसिस असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण फिगर ऑफ स्पीचचे एकूण 4 प्रकार आज अभ्यासलेले आहेत. तर बाकीचं बघा आपण उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूयात. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.